चंद्रकांत पोद्दार यांना गंगूबाई गुरव संकीर्ण साहित्य पुरस्कार जाहीर। हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख चंद्रकांत पोद्दार यांच्या परिघाच्या रेषेवर या समीक्षा ग्रंथाला येळूर जिल्हा बेळगाव येथील ग्रामीण मराठी साहित्य संघाचा गंगूबाई गुरव संकीर्ण साहित्य पुरस्कार जाहीर झाला। यापूर्वी नुकताच या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा वारणानगर यांचाही स्वर्गीय विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार पानिपतकार विश्वास पाटील उपकुलसचिव शिंदे यांच्या हस्ते मिळाला आहे। येळूर येथे 5 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्राध्यापक शरद बाविस्कर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली यांच्या शुभ हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे। रोख रक्कम रुपये 7,000 सन्मान चिन्ह सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे संघाचे अध्यक्ष परशुराम मोटराजे यांनी पत्राद्वारे कळविले आहे। विविध विषयावरील त्यांचे लेखन साकारलेल्या परिघाच्या रेषेवर या समीक्षा ग्रंथाला हा आणखी एक पुरस्कार जाहीर आहे। कविता ललित समीक्षा या क्षेत्रातील त्यांचे लेखन साहित्य क्षेत्रात परिचित आहे। सीमा भागातील अनेक साहित्य संमेलनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो। नव्याने लिहिणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन देत त्यांना योग्य ते मार्गदर्शनही केले आहे। अनेक ग्रंथांना त्यांनी प्रस्तावना पाठराखण देऊन नव्या लेखकांना प्रोत्साहन दिले आहे। चंद्रकांत पोद्दार यांच्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांचे राज्यस्तरीय पातळीवरचेही पुरस्कार प्राप्त झाले आहेत। सोलापूर, धारवाड, कराड अशा अनेक विद्यापीठांमध्ये ते अभ्यास मंडळ सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत। पोद्दार यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील त्यांनी त्यांचा सत्कार करत त्यांच्या लेखनाला शुभेच्छा दिल्या। संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य बी.डी. आजळकर, उपप्राचार्य आर.बी. गावडे तसेच सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे।